अभिनवजी, तुम्ही सत्तेवर तुमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा मराठी भाषा विभाग सुरू केला, म्हणजे खातं सुरू केलं आणि त्या खात्याचे तुम्ही मंत्री सुद्धा आहात. म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्ष होऊन गेल्यानंतर अशा पद्धतीने पहिल्यांदा भाषेचा व्यवहार सरकारी पातळीवरून चालवण्यासाठी एक खातं निर्माण केलं आणि त्या खात्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं, जे तमिळ आणि मल्याळमच्या बाबतीत झालं. तर तो दर्जा मिळण्याची वाट आम्ही सगळेजण अजून पाहत आहोत. तर ती पहाट कधी उमटेल? ज्यावेळी या खात्याचा मी कार्यभार सांभाळला त्या दिवसापासून खरं म्हणजे मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. कारण या नुसते याला प्रयत्न सरकार दरबारी जाऊन भेटणं बोलणं असं नाही, तर त्याला मुळात बऱ्याच गोष्टीचे पुरावे द्यावे लागतात. बरोबर. आणि ते खरं म्हणजे आपण सगळे गोळा करून त्यानंतर साहित्य अकादमीने आता कॅबिनेटकडे ती रेकमेंड केलं. 2 गोष्टी असतात, एक कॅबिनेटची मान्यता, बरोबर, आणि अशा गोष्टीवर मान्यता कॅबिनेट ही त्या ठिकाणच्या जी तज्ज्ञ समिती असते म्हणजे साहित्य अकादमी तिच्या शिफारस करतं. तर ती शिफारस इतके वर्ष होत नव्हती कारण आवश्यक त्या गोष्टी पोहोचत नव्हती, पूर्तता होत नव्हती. ते आपण केलं. त्यामुळे साहित्य अकादमीने ते शिफारस कॅबिनेटकडे गेली. कॅबिनेटकडे गेल्यानंतर त्याची चर्चा होऊन निर्णय व्हायच्या आधी मद्रास हायकोर्टमध्ये एक याच प्रकारची केस होती जिचा निकाल आता नुकताच गेल्या महिन्यात खरं म्हणजे लागलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधानांना विनंती केली आहे की ज्यासाठी हे थांबवलं होतं ती केस तर निकालात निघाली आहे, ते आता आमची चर्चा करून कॅबिनेटने हा निर्णय करावा. मला असं वाटतं की आता ही पाठ लवकरच होईल.